शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीतील घरी भेट, तर संतप्त नागरिकांच्या घोषणा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द. पुणे पुन्हा हादरलं. खेडच्या खालुंब्रेमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या. नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. आरोपी 16 वर्ष असून मूळ बिहारचा असल्याची ही माहिती. सोलापुरातील भोरामणी गावात तिहेरी हत्याकांड. संपत्तीच्या वादातून दिराकडून भावजाईसह पुतण्या आणि पुतणीची हत्या. आरोपी फरार. पोलिसांकडून तपास सुरू. मोठ्या भावाकडून त्यांची नाराजी. समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही. एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील. मंत्री संजय शिरसाटांकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत. संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केलंय, एकत्र बसून ठरवू. कारवाईच्या संकेतानंतर आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक विधान. आज ठाकरे सेनेसोबत, तर उद्या सांगता येणार नाही. संजय जाधवांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा अॅग्रीमेंट नसतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनातून दावा, तर भाजपकडून अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. शिंदेंचे आमदार सुद्धा उद्या भाजपात जातील. खासदार राऊतांचा भाजपवर निशाणा. खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी समन्स, तर चाकणकर बहिणींना अटक झाली पाहिजे. त्यांचा वाचवण्याचा त्यांना प्रयत्न सुरू आहे. रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप. बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामनाच्या अग्रलेखातनं टीका, तर जनतेनं नाकारलं. आणि या ठिकाणी म्हणूनच ते इतर नेत्यांकडे त्यांना जावं लागलं. बच्चू कडूंचं भाष्य. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं भुवया उंचावणारं वक्तव्य. होंदू मनोहर भोसलेला न्यायालयाचा दिलासा. पोलीस कोठडी नाकारत मनोहर भोसलेसह 2 साथीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयात जावं लागणार. TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी आता फरार आरोपी निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. तर इतर 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. SIT कडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर. नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. तर काल काही भागात पावसाची हजेरी. पावसाची शक्यता असल्यामुळे तापमानात सुद्धा घट. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.